प्रत्येक वर्षी या मैदानावर एक विशाल रावण उभा राहतो. पण तो फक्त बांबू, कागद, रंग यांनी बनत नाही. तो उभा राहतो शेकडो हातांच्या मेहनतीनं आणि हजारो नजरेंच्या प्रतीक्षेने. बांबूंची जुळणी, हातोड्यांचा आवाज, रंगांच्या फटाक्यांमध्ये रावण हळूहळू आकार घेतो. या पुतळ्यात फक्त एक चेहरा नाही तर प्रत्येक सदस्याचा घामाचा थेंब जिवंत होतो. या परंपरेला अजून मोठं स्वरूप दिलं जातं पंकज खताळ पाटील फाउंडेशनच्या वतीनं. त्यांच्या पुढाकारानं 40 फूट उंच रावण दरवर्षी उभा राहतो. विजयादशमी दसऱ्यानिमित्तानं 2006 पासून मनमाड शहरात सांस्कृतिक परंपरा चालावी, कारण हिंदूंची ही सांस्कृतिक परंपरा आहे. अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये रामलीला मैदान आहे, दसरा मैदान आहे आणि रावण दहनाचा दसऱ्याच्या विजयादशमीच्या निमित्तानं हा कार्यक्रम होत राहतो. विविध क्षेत्रात चांगलं काम करणारा, म्हणजे कोणी वैद्यकीय असेल, सोशल असेल, अनेक वेगवेगळ्या समाजकार्य किंवा नॅशनल प्लेयर, अशा सर्वांचा आम्ही गुणगौरव त्या ठिकाणी करतो. या रावण दहनाच्या निमित्ताने मनोमन आपल्या प्रतिज्ञा केली पाहिजे की आपल्यामधील राग, द्वेष, मत्सर, गर्व, अहंकार या पाचही तत्वांचा नाश केला पाहिजे. आणि आपण जर या 5 तत्वांचा नाश करून जर आपण सत्कर्म आणि धर्माच्या मार्गावर चाललो तर खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य स्थापन होईल. लहान मुलांसाठी हा दिवस खेळण्याचा, तरुणांसाठी उत्साहाचा आणि मोठ्यांसाठी श्रद्धेचा. प्रत्येकाच्या मनात एकच प्रतीक्षा, रावण कधी जळणार. मंत्रोच्चार, नगाडे, जयघोष आणि अखेरीस ज्वालांमध्ये संपतो तो रावण. लोकांच्या आरोळ्यांमध्ये वाईटावर विजयाची निशाणी. आग थंडावते, गर्दी विरते, राहतात फक्त जळालेले अवशेष. प्रश्न मात्र तसाच राहतो, रावण दरवर्षी जळतो, पण खरं वाईट ते खरंच संपतं का?